नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुमचंही वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही ही 3 फळे टाळली पाहिजेत. निरोगी राहण्यासाठी तुम्ही जे अन्न खाता तेच विष बनू शकतं. आजपासून ही विषारी फळं खाणं सोडून द्या आणि त्याऐवजी ही 3 फळं खायला सुरुवात करा. जेव्हा आपण आपल्या परिसरातील लोकांना भेटतो तेव्हा अनेकदा आपल्याला खूप दुर्दैवी परिस्थिती अनुभवायला मिळते. असं जेव्हा घडतं, जेव्हा एखादी व्यक्ती शरीरासाठी चांगली मानली जाणारी फळे न चुकता खाते, पण तीच फळे त्यांच्या मूत्रपिंडांना म्हणजे शरीरातील पाणी शुद्ध करणाऱ्या अवयवांना हानी पोहोचवत असते. येथे एक 70 वर्षीय श्री अशोक काका आहे आणि यांचं प्रकरण ऐका. ते आरोग्याबाबत खूप जागरूक व्यक्ती होते, पण एके दिवशी सकाळी उठल्यावर आपली बोटे सुजतात आणि शरीर जड वाटू लागतं अशी तक्रार त्यांनी करायला सुरुवात केली. वाढत्या वयामुळे आलेली ऊर्जेची कमतरता असावी असं त्यांना वाटू लागलं आणि आपली ऊर्जा परत मिळवण्यासाठी त्यांनी अधिक ताजी हंगामी फळं खाण्यास सुरुवात केली. फळांमध्ये जीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि ती शरीरासाठी चांगली असतात असं त्यांनी सर्वत्र ऐकलं होतं. पण नंतर तपासणी केल्यावर असं आढळून आलं की त्यांच्या मूत्रपिंडाचं कार्य आधीच धोकादायक पातळीपर्यंत खालावलेलं होतं. हे खरोखरच हृदयद्रावक होतं. खरं तर आकडेवारीनुसार 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 4 पैकी एका वृद्ध व्यक्तीच्या किडनीचं कार्य लक्षणीयरित्या कमी झालेलं असतं. अगदी 60 हे वयसुद्धा असं नाही जिथे तुम्ही निश्चिंत राहू शकाल. पण तुम्हाला माहीत आहे का, याहूनही भीतीदायक काय आहे? जेव्हा आपली किडनी अर्ध्याहून अधिक खराब झालेल्या असतात तेव्हाही आपलं शरीर कोणताही संकेत देत नाही. म्हणूनच प्रत्येकजण याकडे दुर्लक्ष करतो आणि हा केवळ वाढत्या वयाचा किंवा थोड्या थकव्याचा भाग आहे असं समजतो. किडनी हा एक अत्यंत अत्याधुनिक फिल्टरसारखे असते जी आपल्या शरीरासाठी टाकाऊ पदार्थ गाळून टाकते. पण जर नकळतपणे हा फिल्टर कालांतराने हळूहळू खराब होत गेला तर असे पदार्थ खात राहिल्याने फिल्टर आणखी बंद होतो. अखेरीस हा फिल्टर पूर्णपणे काम करणं थांबवेल. आपण दररोज खात असलेल्या फळांमध्ये पोटॅशियम नावाचा एक घटक असतो. हे पोटॅशियम तरुणपणामध्ये शरीरासाठी खूप फायदेशीर असतं, पण ज्या वृद्ध लोकांच्या किडनीचं कार्य कमकुवत झालं आहे त्यांच्यासाठी गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. जेव्हा न पचलेले पोटॅशियम शरीरामध्ये जमा होतं तेव्हा त्यामुळे अनियमित हृदयाचे ठोके किंवा अचानक हृदयविकाराचा झटका यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अशोक काका यांना सुरुवातीला विश्वासच बसला नाही की त्यांची ही स्थिती फळांमुळे झाली आहे. पण जेव्हा त्यांना खरं कारण समजलं आणि त्यांनी आपल्या आहारामध्ये बदल केला तेव्हा त्यांना लक्षणीय बदल दिसले. आज मी तुम्हाला सांगणार आहे की या गृहस्थाने केवळ 3 महिन्यांमध्ये आपलं आरोग्य कसं परत मिळवलं. मी तुमच्या मौल्यवान मूत्रपिंडावरती हल्ला करणाऱ्या 3 धोकादायक फळांबद्दल स्पष्टपणे सांगणार आहे. या उलट मी 3 चमत्कारिक फळांची ओळख करून देईन जी मूत्रपिंडांना पुनरुज्जीवित करू शकतात. नक्की काय खावं हे देखील मी तुम्हाला तपशीलवार समजावून सांगेन. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त परिणामकारकतेसाठी ते केव्हा व कसं खावं. जर तुम्हाला या माहितीबद्दल उत्सुकता असेल तर कृपया लाईक बटन नक्की क्लिक करा. जर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये फक्त 1 लिहिलं तर तुमच्या प्रोत्साहनाने मला आणखी उपयुक्त आणि समृद्ध करणारी माहिती शेअर करायला नक्कीच आनंद होईल. तुमचं छोटंसं योगदान अनेकांना निरोगी जीवनाची भेट देण्यासाठी एक शक्तिशाली शक्ती बनत असते. तर आतापासून आपण एक एक करून त्या धोकादायक फळांची तपासणी करू जी आपल्या वडीलधाऱ्यांच्या ताटातून त्वरित काढून टाकली पाहिजेत. मी जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्यापैकी अनेकांना धक्का बसेल. हा तो क्षण असतो जेव्हा तुमच्या लक्षात येतं की ज्या गोष्टी तुम्हाला आरोग्यासाठी चांगल्या वाटत होत्या त्या प्रत्यक्षात तुमच्या शरीराचं नुकसान करत होत्या. सर्वप्रथम उन्हाळ्याचा राजा म्हणजे टरबूज आणि खरबूज जे तुम्हाला खूप आवडतात ते तुमच्या रेफ्रिजरेटरपासून दूर ठेवा. याचं कारण असं की या फळांमधील भरपूर पोटॅशियम हे मूत्रपिंड कमकुवत असलेल्या आपल्या वृद्ध व्यक्तींसाठी एक प्राणघातक शस्त्र बनू शकतं ज्यामुळे त्यांचं हृदय बंद पडू शकतं. एका टरबूजमध्ये 180 मिलीग्रॅमपेक्षा जास्त पोटॅशियम असतं. एक निरोगी व्यक्ती ते लघवीद्वारे शरीराबाहेर टाकू शकतं. तथापि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याच्या मूत्रपिंडाचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची ही पोटॅशियम शरीराबाहेर टाकण्याची क्षमता लक्षणीयरित्या कमी होते. तर आपल्या शरीरामध्ये नक्की काय घडत आहे? आपलं हृदय हा एक अवयव आहे जो विजेवर चालतो आणि या विजेचा नियमन करणारा मुख्य पदार्थ जो आहे तो आहे पोटॅशियम.
जर रक्तामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त झालं तर विजेचा संकेत विस्कळीत होतो. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होत असतात किंवा अचानक हृदयविकाराचा झटकासुद्धा येऊ शकतो. खरं तर उन्हाळ्यामध्ये डायलिसिसचे रुग्ण किंवा मूत्रपिंड कमकुवत असलेले वृद्ध लोक टरबूज खाल्ल्यानंतर अनेकदा आपत्कालीन विभागामध्ये दाखल होतात. शिवाय टरबूजमध्ये 90% जास्त पाणी असतं. जेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या मूत्र तयार करू शकत नाही आणि शरीरामध्ये सतत पाणी साठवून राहतं, तेव्हा हे पाणी रक्तवाहिन्यांमधून फुफ्फुसामध्ये जातं, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि रात्री झोपही लागत नाही. या स्थितीला पल्मोनरी एडिमा असं म्हटलं जातं आणि येथूनच अशोक काका यांचे पाय सुजणं आणि श्वास घेण्यास त्रास होणं सुरू झालं. दुसरं म्हणजे अमरफळ किंवा सुकवलेलं अमरफळ. रिकाम्या पोटी कधीही खाऊ नये आणि ते आपल्या ताटातून पूर्णपणे काढून टाकणंच उत्तम आहे. याचं कारण अमरफळामध्ये टॅनिन नावाचा पदार्थ असतो. जेव्हा हे टॅनिन आपल्या पोटामध्ये साठतं तेव्हा त्यामुळे तीव्र सूज आणि फुफ्फुसांनासुद्धा सूज येऊ शकते. जेव्हा ते पोटातील आम्लाशी मिसळतं तेव्हा ते एका अतिशय कठीण दगडाच्या गोळ्यामध्ये रूपांतरित होतं, अगदी ओल्या मातीप्रमाणे जी कठीण होते. वैद्यकीय भाषेमध्ये याला बीज किंवा बेजोहर म्हणतात. तरुण व्यक्तीचं पोट सक्रियपणे काम करतं आणि बहुतेक गोष्टी पचवतं, पण वयानुसार पाचक एन्झाईम्स कमी होतात आणि पोटाची हालचाल मंदावते. जर हा दगडाचा गोळा पोटातच राहिला तर काही हरकत नाही, पण तो जर आतड्यांमध्ये गेला आणि मार्ग पूर्णपणे बंद केला तर काय? यामुळे आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, ज्याला इंटेस्टायनल ऑब्स्ट्रॅक्शन म्हटलं जातं. या भयंकर स्थितीमध्ये पोट खूप फुगतं आणि पोटामध्ये सुरीसारखी तीव्र वेदनाही होते, ज्यासाठी तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. जे वृद्ध लोक पूर्वी सुके राजगिरा खायचे त्यांना या आजाराने त्रस्त झालेले पाहून मला खूप वाईट वाटतं. विशेषतः सुक्या राजगिऱ्यामध्ये पाणी काढून टाकल्यामुळे साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते, ज्यामुळे किडनीच्या सूक्ष्म गाळण्यांवरती खूप दबाव येतो आणि त्या गाळण्यांमधील छिद्रांचं आणखी नुकसान होतं. तिसरं म्हणजे फळांचा रस किंवा भाज्या वाटून बनवलेला ग्रीन ज्यूस ताबडतोब कचऱ्यात फेकून द्यावा. अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की फळे वाटल्याने पोषक तत्वांचं शोषण सुधारतं आणि हे चांगलं आहे. तथापि हे मूत्रपिंडासाठी एक प्याला विष पिण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही फळे अख्खे चावता तेव्हा त्यातील फायबर ब्रेकप्रमाणे काम करतं, ज्यामुळे साखरेचं शोषण मंदावतं. पण ज्या क्षणी तुम्ही त्याचं रसात रूपांतर करता त्या क्षणी हा मौल्यवान ब्रेक पूर्णपणे नाहीसा होतो. ब्रेक नसलेल्या गाडीप्रमाणे जेव्हा फ्रुक्टोज एकाच वेळी रक्तप्रवाहामध्ये प्रवेश करतं तेव्हा आपल्या मूत्रपिंडामधील सूक्ष्म रक्तवाहिन्या तो दाब सहन करू शकत नाही आणि एक एक करून फुटू लागतात. यामुळे ग्लोमेरुलर हायपरटेन्शन होतं, ज्यात मूत्रपिंडाच्या गाळण्यांवर अतिरिक्त भार पडतो. हेच ग्रीन ज्यूसलाही लागू होतं. जेव्हा तुम्ही टोपलीभर भाज्या वाटता तेव्हा त्यातील पोटॅशियमचं प्रमाण अनेक पटींनी वाढतं. ज्या वृद्ध व्यक्तींची मूत्रपिंडे कमजोर आहेत त्यांच्यासाठी हे प्राणघातक तीव्र विष पिण्यासारखंच आहे. अशोक काका यांनाही हे जाणून मोठा धक्का बसला की ते आरोग्यासाठी दररोज सकाळी जो रस पित होते तो त्यांच्या मूत्रपिंडांना नुकसान पोहोचवत होता. ही चिंताजनक माहिती केवळ तुमच्यापुरती मर्यादित ठेवण्याइतकी मौल्यवान आहे. कृपया हा व्हिडिओ तुम्ही प्रिय मित्र आणि कुटुंबियांसोबत लगेच शेअर करा. तुमचा एक शेअर एखाद्यासाठी तारणहार ठरू शकतो, ज्यामुळे कोणाच्या तरी किडनीचं आरोग्य आयुष्यभर सुरक्षित राहू शकतं. कृपया हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूला नक्कीच पसरवा. तुमच्या प्रयत्नांमुळे आपण सर्वजण निरोगी वृद्धापकाळ जगू शकतो. आता आपण आपल्याला धोका निर्माण करणाऱ्या फळांबद्दल पाहिलं, तर आता त्या चमत्कारिक फळांबद्दल जाणून घेण्याची वेळ आली आहे, जी बंद झालेल्या किडनी मोकळ्या करतात आणि थकलेल्या ग्लोमेरुलीला पुनरुज्जीवित करतात. मी उल्लेख केलेल्या 70 वर्षीय गृहस्थाने देखील आपल्या आहारामध्ये या 3 फळांचा समावेश केल्यानंतर केवळ 3 महिन्यांमध्ये आपल्या किडनीची पातळी सामान्य झाल्याचा आनंद अनुभवला आहे. ही जादू करणारी ती फळे नेमकी कोणती आहेत? मी आता त्यांचं रहस्यमय फायदे उघड करणार आहे. सर्वप्रथम तुमच्या किडनीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही दररोज अर्ध सफरचंद खावं. सफरचंद किडनीसाठी इतकं चांगलं आहे का? याचं कारण सफरचंदामध्ये असलेलं पेक्टिन नावाचं भरपूर विद्राव्य फायबर. हा घटक आपल्या शरीरासाठी काय करतो हे मी सोप्या भाषेत समजावून सांगेन. पेक्टिन एका मजबूत धरणासारखे काम करतं, ज्यामुळे आतड्यांमध्ये साखरेचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये मंदावतं. जेवणानंतर जेव्हा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते तेव्हा मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्यांवर जणू काही मोठी लाट आदळते आणि सफरचंद या वाढीचा प्रतिकार करतात.
शिवाय सफरचंदामध्ये क्वेरसेटिन नावाचं एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतं, जे मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांमधील सूज टाळतं. खरं तर अभ्यासातून असं दिसून आलं आहे की जे लोक नियमितपणे सफरचंद खातात ते त्यांच्या रक्तातील पोटॅशियमची पातळी खूप सुरक्षित राखतात आणि त्याचबरोबर मूत्रपिंडाचं कार्यही सुधारतात. 100 ग्रॅम सफरचंदामध्ये अंदाजे 120 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं, जे टरबुजापेक्षा खूपच कमी आहे. त्यामुळे आपल्या वृद्ध व्यक्तींसाठी सुरक्षितपणे सेवन करण्याकरता यापेक्षा उत्तम औषध नाही. अशोक काका हे सुद्धा सुरुवातीला सालीमध्ये पोषक तत्वे असतात या विचाराने सालीसकट सफरचंद खात असत, पण मी त्यांना खाण्यापूर्वी ते पूर्णपणे धुण्याचा सल्ला दिला. अर्धा दिवसही पुरेसा आहे. अति सर्वत्र वर्जयत, अति तेथे सर्वव्यापी या म्हणीप्रमाणे अति खाण्यापेक्षा नियमितपणे योग्य प्रमाणामध्ये खाणं अधिक महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे तुमची मूत्रपिंडे स्वच्छ करण्यासाठी पेरूचा वापर करा. काहींना अशी चिंता वाटू शकते की पेरूमधील पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते टरबुजासारखं वाटू शकतात, पण तसं अजिबात नाही. नाशपती चावताना जो कुरकुरीत आणि दाणेदार पोत जाणवतो त्यामागचं रहस्य त्याच्या स्टोन सेल्समध्ये दडलेलं आहे. हे स्टोन सेल्स लिग्निन नावाच्या वनस्पती तंतूपासून बनलेले असतात आणि आपल्या शरीरामध्ये नैसर्गिक फिल्टर म्हणून काम करतात. जेव्हा टरबुजाप्रमाणे शरीरामध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जातं तेव्हा मूत्रपिंड ते हाताळू शकत नाही. तथापि नाशपतीमधील स्टोन सेल्स आतड्यांमधून पाण्याचा निचरा नियंत्रित करतात आणि ते हळूहळू बाहेर सोडतात. यासाठी ते चुंबकाप्रमाणे शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि विषारी द्रव्य खेचून घेतात आणि मूत्रपिंडावरती कोणताही ताण न टाकता त्यांना शरीराबाहेर टाकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर ते ही एक अशी गोष्ट आहे जी मूत्रपिंडांना खऱ्या अर्थाने स्वच्छ करते. नाशपातीमध्ये पोटॅशियम प्रमाण खूप असतं, 100 ग्रॅममध्ये 125 मिलीग्रॅम, ज्यामुळे ती सुरक्षित ठरते. शिवाय नाशपातीमुळे लघवीचा प्रवाह अधिक सुलभ होतो, त्यामुळे पायांना सूज आलेल्या श्री अशोक काका यांच्यासाठी ती कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी ठरली. दुपारच्या जेवणानंतर 1/4 नाशपाती खाल्ल्याने दुपारभर तुमच्या मूत्रपिंडांना आराम मिळू शकतो. तिसरं म्हणजे तुमच्या मूत्रपिंडामधील रक्तवाहिन्या मजबूत करण्यासाठी तुम्ही ब्लूबेरी खाव्यात. ब्लूबेरी आकाराने लहान असल्या तरीसुद्धा त्यांचे फायदे खरोखरच प्रचंड आहेत. अमेरिकेच्या कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार डझनभर फळांमध्ये ब्लूबेरीमध्ये सर्वाधिक अँटीऑक्सिडंट्स क्षमता असते. याचं मुख्य कारण म्हणजे अँथोसायनिन नावाचा जांभळ्या रंगाचा घटक. हे अँथोसायनिन मूत्रपिंडांना कशी मदत करतात? मूत्रपिंडामध्ये केसापेक्षाही बारीक अशा लाखो लहान रक्तवाहिन्या असतात आणि जेव्हा या रक्तवाहिन्यांना सूज आल्यामुळे नुकसान पोहोचतं तेव्हा मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. ब्लूबेरीमधील अँथोसायनिन या संवेदनशील लहान रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर एक आवरण तयार करतात, ज्यामुळे त्यांचं सुजेपासून संरक्षण होतं. एका खरोखरच आश्चर्यकारक संशोधनामधून असं दिसून आलं आहे की नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील दाह म्हणजे शरीरातील सूज 30% जास्त कमी होते. तुम्हाला माहीत आहे का की ब्लूबेरी गोठवल्याने त्यातील अँथोसायनिन्सचं प्रमाण वाढतं. ताज्या ब्लूबेरी खाण्यापेक्षा गोठवलेल्या ब्लूबेरी खाणं अधिक पौष्टिक असू शकतं. तसेच त्यातील पोटॅशियमचं प्रमाण प्रति 100 ग्रॅम फक्त 77 मिलीग्रॅम असतं, जे फळांमधील सर्वात कमी प्रमाणापैकी एक आहे. श्री अशोक काका यांना रात्रीच्या जेवणानंतर काही खाण्याची इच्छा झाल्यास ते मुठभर गोठवलेल्या ब्लूबेरी खात असत आणि त्यांना ते खूप आवडत असे, कारण ते एक गोड आणि आरोग्यदायी नाश्ता होता. पण आता किडनीचं रक्षण करणाऱ्या 3 चमत्कारिक फळांबद्दल जाणून घेतलं. सफरचंद, नाशपती आणि ब्लूबेरी. फक्त या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवणं हे तुमच्या किडनीच्या आरोग्यासाठी अर्ध्याहून अधिक लढाई जिंकण्यासारखं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी खरोखर उपयुक्त आणि आवश्यक वाटत असेल तर कृपया आता सबस्क्राईब बटन आणि नोटिफिकेशन बेलवरती नक्की क्लिक करा. तुमचा एक सबस्क्राईब बटन मला आणखी उपयुक्त आणि अचूक आरोग्य माहिती देण्यासाठी प्रचंड धैर्य देतं. मला मनापासून आशा आहे की माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपण सर्वजण कोणत्याही आजाराशिवाय आनंदी वृद्धापकाळ जगू शकू. तर आता सर्वात महत्त्वाचा व्यावहारिक मार्गदर्शक सूचना सांगण्याची वेळ आली आहे. कारण चांगली फळे कोणती हे जाणून घेणं, ती केव्हा, किती आणि कशी हुशारीने खावीत हे जाणून घेणं इतकंच महत्त्वाचं आहे. अशोक काका यांच्या किडनीचं कार्य 3 महिन्यांमध्ये सुधारण्याचं रहस्य केवळ फळे बदलण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यांनी काळजीपूर्वक आखलेल्या वेळापत्रकानुसार आहार घेतला हे देखील होतं. आता मी ती सुवर्ण दिनचर्या उघड करणार आहे जी तुम्ही लगेचच अनुसरू शकता.
अशोक काका यांचा दिवस नाश्त्यानंतर बरोबर 1 तासाने सुरू व्हायचा. यावेळी ते अर्ध सफरचंद हळूहळू चावून खायचे. जेवणानंतर बरोबर 1 तासानेच का, रिकाम्या पोटी फळं खाल्ल्याने फ्रुक्टोज रक्तात खूप वेगाने शोषलं जातं. यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. पण जेव्हा तुम्ही जेवणानंतर सफरचंद खाता आणि पचनक्रियेदरम्यान अन्नातील फायबर आणि सफरचंदातील पेक्टिन एकत्र येतं, तेव्हा साखरेचं शोषण मंदावतात, किडनीच्या गाळण्यांवरील ताण कमी होतो आणि एक अतिशय हुशार असा मार्ग बनतो. दुपारच्या जेवणानंतर ते सुमारे 2 तासांच्या विश्रांती घ्यायचे आणि मग एका नाशपतीचा 1/4 भाग ते खायचे. दुपारचं जेवण नाश्त्यापेक्षा जड असतं आणि त्यात प्रथिनांचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यामुळे आपल्या पोटाला ते पचायला जास्त वेळ लागतो. एकदा अन्न अर्धवट पचलं की नाशपतीमधील बीजांड पेशी आतड्यांमध्ये खाली सरकतात आणि जेवणादरम्यान जमा झालेला टाकाऊ पदार्थ चुंबकाप्रमाणे आकर्षित करून घेतात. ही सवय लावल्यानंतर अशोक काका खूप आनंदी झाले, कारण त्यामुळे त्यांना लघवी करणं खूप सोपं झालं. अखेरीस संध्याकाळी त्यांनी मूठभर गोठवलेल्या ब्लूबेरी खाल्ल्या. खाण्याची सर्वोत्तम वेळ संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान आहे. जर तुम्ही खूप उशिरा खाल्लं तर फळांमधील साखर तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते. ब्लूबेरीमधील अँथोसायनिन घटक आपण झोपेत असतानाही काम करतो आणि मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्या मजबूत करतो. अशा प्रकारे जर तुम्ही एकूण दैनंदिन सेवनाचा हिशोब केला तर अर्ध सफरचंद, पाव नाशपती आणि मूठभर ब्लूबेरी मिळून सुमारे 250 ग्रॅम होतात. हे आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेलं एक योग्य प्रमाण आहे, जे मूत्रपिंडावरती कोणताही ताण टाकत नाही. अर्थात असेही प्रसंग येतील जेव्हा तुम्हाला टरबूजाची फोड किंवा सुकवलेला राजगिरा खाण्याची इच्छा होईल. मोहाला पूर्णपणे विरोध करण्याऐवजी तुम्ही एक हुशारीने तडजोड करू शकता. जर तुम्ही टरबूजाची फोड खाल्ली असेल तर दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा थोडा जास्त नाशपती खाण्याची खात्री करा. यामुळे नाशपतीमधील बी पेशींना आदल्या दिवशी शोषलेले पोटॅशियम बाहेर टाकण्याची संधी मिळते. एकमेकांना पूरक असलेल्या अशा मिश्र सेवनाच्या धोरणाचा वापर करून तुम्ही तणावाशिवाय तुमचं आरोग्य टिकवून ठेवू शकता. अनेक लोक विचारत असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे ही मी स्पष्टपणे देईल. काही लोक विचारतात की त्यांच्या किडनीच्या कार्याची चाचणी सामान्य असली तरीही त्यांनी टरबूज खाणं टाळावं का? जर तुमची पातळी चांगली असेल तर ते अधूनमधून खाणं ठीक आहे, पण लक्षात ठेवा की वयाच्या 60 वर्षानंतर तुमच्या किडनीचं वजन दरवर्षी थोडं थोडं कमी होतं. त्या अधिकच बिघडतात. समस्या उद्भवल्यानंतर पश्चाताप करण्याऐवजी आज सांगितलेल्या टिप्स सवयीप्रमाणे अंगीकारणं अधिक शहाणपणाचं आहे. तसेच तुम्हाला माहीत आहे का की फळांपेक्षा किडनीचा मोठा शत्रू कोण आहे? ती म्हणजे आपण सर्रास घेत असलेली वेदनाशामक औषधं. बरेच लोक गुडघेदुखी किंवा पाठदुखीसाठी फार्मसीमधून वेदनाशामक औषधं विकत घेतात आणि ती दीर्घकाळ घेत राहतात. परंतु ही औषधं किडनीकडे होणारा रक्तप्रवाह रोखू शकतात आणि त्यांचं कार्य वेगाने नष्ट करू शकतात. कृपया लक्षात ठेवा की फळांबाबत काळजी घेण्यासोबतच औषधे घेण्यापूर्वी तुम्ही नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मी आज वर्णन केलेला हा दिनक्रम सुरू करणार आहात का? तुमचा निर्धार डगमगू नये यासाठी कृपया कमेंट बॉक्समध्ये "मी सुरू करेन" असं लिहा. तुम्ही क्रमांक 1 देखील लिहू शकता. जेव्हा तुम्ही कमेंट करता, स्वतःला वचन देता आणि इतरांकडून तुम्ही प्रोत्साहन मिळवता, तेव्हा तुम्ही लवकर निरोगी व्हाल. चला एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि शेवटपर्यंत आरोग्याच्या मार्गावरती एकत्र चालूया. तुमचा छोटा प्रयत्न चमत्कार घडवू शकतात. जेव्हा अशोक काका 3 महिन्यांच्या सरावानंतर क्लिनिकमध्ये परत आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती ते तेज मला अजूनही स्पष्टपणे आठवतं. जेव्हा ते पहिल्यांदा आत आले तेव्हा त्यांचा चेहरा सुजलेला होता आणि थोडे चालल्यानेही त्यांना धाप लागायची, ज्यामुळे त्यांना खुर्चीत बसणंही कठीण झालं होतं. पण आता ते अगदी हलक्या पावलांनी आले आणि त्यांनी माझा हात घट्ट धरला. चाचणीच्या निकालांमधील आकडे माझ्या अपेक्षेपेक्षाही अधिक आश्चर्यकारक होते. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट जो 35 पर्यंत खाली आला होता आणि ज्यामुळे डायलिसिसची चिंता निर्माण झाली होती, तो 62 पर्यंत वाढला होता आणि रक्तातील सर्व धोकादायक पातळी पुन्हा स्थिर मर्यादित झाली होती. त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं आणि ते म्हणाले की फक्त एक फळ बदलल्याने जग वेगळं दिसू शकतं. तुमचं आरोग्य गमावल्याबद्दल पश्चाताप करण्याऐवजी आता फक्त एक छोटी सवय बदलल्यास गोष्टी आपण आपल्या मनात खोलवर कोरून घेऊया की या गोष्टी बदलल्यास आपलं नक्कीच भलं होतं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही टरबूज, अमरफळ,
त्याच्या रसाला नक्कीच निरोप दिला पाहिजे, जे तुमच्या मूत्रपिंडांना नकळतपणे नष्ट करत आहे. लक्षात ठेवा, ज्यांची किडनी कमजोर आहे त्यांच्यासाठी हे पोटॅशियमचं बॉम्ब बनू शकतात, ज्यामुळे पोटात खडे तयार होतात आणि रक्तवाहिन्या फुटतात. दुसरं म्हणजे त्याऐवजी सफरचंद, नाशपाती आणि ब्लूबेरी यांचा आहारामध्ये समावेश करा, जे किडनीचं रक्षण करणारे एक चमत्कारिक वरदान आहे. ही फळे तुमच्या किडनीच्या रक्तवाहिन्यांसाठी एक मजबूत अडथळा निर्माण करतील, टाकाऊ पदार्थ बाहेर टाकतील आणि संवेदनशील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना बळकट करतील, ज्यामुळे ते खरं औषध बनतील. तिसरं म्हणजे जेवणानंतर योग्य वेळी योग्य प्रमाणामध्ये खाण्याची नियमित सवय तुम्ही लावली पाहिजे. अन्न कितीही चांगलं असलं तरी जर तुम्ही ते एकाच वेळी जास्त खाल्लं किंवा वेळेवर खाल्लं नाही तर ते विष बनू शकतं. म्हणून कृपया मी सुचवलेला सुवर्ण वेळापत्रक अंगीकारण्याचा प्रयत्न करा. सकाळी 1 सफरचंद, दुपारी 1 नाशपाती आणि संध्याकाळी ब्लूबेरी. मंडळी, आरोग्य म्हणजे काही मोठी योजना नाही. आपल्या ताटात असलेल्या अन्नाचं रूपांतर करण्यासाठी आपण दररोज करत असलेल्या छोट्या कृतींची बेरीजच आपलं निरोगी भविष्य घडवत असते. किडनीला शांत अवयव म्हटलं जातं कारण ती शांतपणेच काम करते, पण एकदा का ती निकामी झाली तर त्याची दुरुस्ती करणं खूप कठीण असतं. पण आज तुम्ही तो भयंकर मार्ग टाळण्याचा आणि तुमच्या आरोग्याचं रक्षण करण्याचा सर्वात खात्रीशीर मार्ग शिकला आहात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.